श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा ठरणार? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? या आठवड्यात ग्रहांची साथ तुमच्या जीवनात कोणते बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, स्थिरता आणि हळूहळू होणारी प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही विचार प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास चांगले परिणाम दिसू लागतील. काही जुन्या अडचणींचा मार्ग निघेल आणि नवीन संधींची चाहूल लागेल. नातेसंबंधांमध्ये समतोल राखल्यास मानसिक समाधान मिळेल. या आठवड्यात घाई न करता विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आणि ती यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा एखादा महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. भागीदारीच्या कामात पारदर्शकता ठेवा. नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ असला तरी आर्थिक गणित तपासूनच निर्णय घ्या. सातत्य आणि संयमामुळे अपेक्षित प्रगती दिसू लागेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. अडकलेली काही रक्कम परत मिळू शकते किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः अनावश्यक खरेदी टाळा. भविष्यासाठी बचत करण्याचा विचार अधिक गंभीरपणे कराल. गुंतवणूक करण्यासाठी घाई करू नका. योग्य माहिती घेऊनच पुढे जा. घरातील आवश्यक खर्च सहज पूर्ण होतील. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे सर्वजण एकत्र येण्याची संधी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरातील जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडल्यास सर्वांचा विश्वास अधिक वाढेल. कुटुंबासोबत घालवलेले क्षण मनाला आनंद आणि समाधान देतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद यांना विशेष महत्त्व राहील. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. राग किंवा हट्टीपणा टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी आनंददायी क्षण अनुभवता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा आहे. एकाग्रता वाढल्यामुळे कठीण विषयही समजून घेता येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश जवळ येईल. मित्रांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन अनुभव आणि महत्त्वाच्या ओळखी मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. छोट्या सहलीमुळे मानसिक ताण कमी होईल. नियोजनबद्ध प्रवास केल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. देवपूजा, ध्यान किंवा नामस्मरण केल्याने मानसिक शांती लाभेल. सकारात्मक विचारांमुळे निर्णयक्षमता वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. गरजू व्यक्तींना मदत केल्याने अंतर्मनाला समाधान मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर अनेक अडचणी सहज पार करता येतील. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि कमळाचे किंवा पांढऱ्या फुलांचे अर्पण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घालणे शुभ राहील. गरजूंना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण राखा. महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. संयम आणि नम्रता हेच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिर प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारा ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत.
आर्थिक नियोजन योग्य ठेवल्यास भविष्यातील चिंता कमी होतील. कुटुंबातील सहकार्य आणि जोडीदाराची साथ तुमचा आत्मविश्वास वाढवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल तर प्रवासातूनही लाभ मिळू शकतो. अध्यात्मामुळे मनाला शांतता मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढेल. या आठवड्यात संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश आणि समाधान मिळण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.